नमस्कार मित्रांनो. बहिणीची जाऊ आज पहाटेच तिचा फोन आला. ती होती माझ्या बहिणीची जाऊ काव्या वहिनी. दिसायला अत्यंत सात्विक, देखणी, सुदृढ आणि सावळ्या रंगाची गोड स्त्री. तिचे वय अंदाजे 30-35च्या दरम्यान असावे. मी जेव्हा जेव्हा बहिणीकडे जायचो तेव्हा तेव्हा तिचे शांत आणि मोहक रूप पाहून माझे मन तिच्याकडे नकळत ओढले जायचे. तिच्या सहवासात काही सुवर्णक्षण घालवावे, तिच्याशी मनमोकळे प्रेम करावे, अशी एक सुप्त इच्छा माझ्या मनात नेहमी घर करून असायची. ती जरी नात्याने माझी वहिनी लागत असली तरी तिच्याबद्दल वाटणारे ते सुप्त आकर्षण मी कधीही जाहीर करू शकलो नाही. मनातल्या मनात तिच्या सौंदर्याचा आणि तिच्या प्रेमळ स्वभावाचा विचार करतच माझे दिवस जात होते. अशातच सुमारे 3 महिन्यानंतर मला कामानिमित्त बहिणीच्या पुण्या येथे शहरात महिनाभर राहण्याची संधी मिळाली. तिथे राहून माझ्या मनातली ती इच्छा एका सुंदर आणि आदरयुक्त प्रेमसंबंधात कशी बदलली हे मलाच समजले नाही. मी आदित्य, 23 वर्षाचा, सावळ्या रंगाचा आणि सुदृढ शरीरयष्टी असलेला तरुण. मी माझ्या बहिणीला फोन करून सांगितले की मी येतोय. ती म्हणाली, दादा, तू येतोस खरा, पण आम्ही पुढच्या आठवड्यात बाहेरगावी फिरायला जातोय. त्यामुळे 10-12 दिवस तुला स्वतःलाच सर्व सांभाळावं लागेल. मी थोडा वेळ विचार केला आणि म्हणालो, ठीक आहे ताई, मी काहीतरी व्यवस्था करेन, नाहीतर बाहेर जेवेन. ती हसून म्हणाली, हो, मला माहिती आहे, तुला स्वतःसाठी चहा करायचा सुद्धा कंटाळा येतो, तर एवढे दिवस कसा काढशील? बघ, तुला जसे सोयीचे वाटेल तसे कर, पण सायंकाळपर्यंत लवकर ये, असे म्हणत तिने फोन ठेवला. बहिणीचे म्हणणे खरे होते. मला स्वतःसाठीही चहा बनवणे देखील जमत नव्हते. मी मेस लावण्याचा विचार करत तयारी केली आणि दुपारच्या ट्रेनने पुण्याला पोहोचलो. पण बहीण बाजारात गेली असल्यामुळे मला थोडा वेळ बाहेर थांबावे लागणार होते. तिने तसा निरोप दिला होता. मी पायरीवर बसून मोबाईल पाहत होतो. सायंकाळचे 6:30 वाजले होते. अचानक मला नाजूक बांगड्यांचा मंजूळ आवाज ऐकू आला. समोरून काव्या वहिनी येत होती. आमच्या नजरा नजर एकमेकांना भिडल्या आणि दोघांच्याही चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले. ती आज हिरव्या रंगाच्या साडीत, कपाळावर लहान टिकली आणि हातात हिरव्या खणखणत्या बांगड्या अशा साध्या पण अत्यंत मनमोहक रूपात दिसत होती. तिच्या त्या रूपाने माझ्या मनात प्रेमाचा एक नवा अंकुर फुलवला. ती जवळ येताच म्हणाली, काय आदित्य, इथेच बसून राहिलास का? मोठ्या ताईंचे घर दिसले नाही का? मी हसत म्हणालो, हो वहिनी, दिसले होते. मी जरा फ्रेश होऊन येणारच होतो. ती म्हणाली, मग चल आता घरी, ताईला यायला थोडा वेळ आहे. आधी मस्त फ्रेश हो, चहा घे आणि विश्रांती कर. मी लगेच माझी बॅग उचलली आणि तिच्या घरी निघालो. वाटेत घरातल्या सर्वांची खुशाली विचारत आम्ही घरी आलो. मी फ्रेश होऊन चहा घेतला आणि प्रवासात थकव्यामुळे मला तिथेच बेडवर छान झोप लागली. रात्री 9:30 वाजता काव्या वहिनीने मला प्रेमाने उठवले. तिने मला हातपाय धुण्यास सांगितले आणि स्वतः जेवणाचे ताट वाढू लागली. मी अर्धवट झोपेतच जेवण उरकले. तितक्यात बहिणीचा फोन आला की ते घरी आले आहेत. मी वहिनीचा निरोप घेऊन माझ्या बहिणीच्या घरी आलो आणि लगेच झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो आणि दिवसभराचे काम संपवून रात्री 9 वाजता मी घरी परतलो. बहीण म्हणाली, दादा, मी काव्या बहिणीला सांगितले आहे, ती या दिवसात तुझ्या जेवणाची सोय करेल. हे ऐकून मला मनातून खूप आनंद झाला. मी लगेच तिला विचारले, ताई, मग मी या काही दिवसात वहिनीच्याच घरी राहिलो तर चालेल ना? तिने हसत होकार दिला. त्यानंतर 4 दिवसांनी बहीण आणि भाऊजी प्रवासाला निघून गेले. सायंकाळी काव्या बहिणीचा फोन आला. येताना थेट माझ्याच घरी ये आणि तुझी बॅग, कपडे सर्व घेऊन ये.
मी तसेच केले. मी तिच्या घरी पोहोचलो तेव्हा तिने माझ्या आवडीचे जेवण बनवले होते. तिचे मिस्टर काही कामानिमित्त 3-4 दिवस बाहेर गेले होते आणि त्यांच्या मुली आजोळी शिकायला गेल्या होत्या. आता घरात फक्त ती आणि मीच होतो. माझ्या मनात विचार आला की जरी आम्ही दोघेच घरी असलो तरी माझ्या मनातल्या भावना मी तिच्याजवळ कशा व्यक्त करू. तिने जर नकार दिला तर नात्यात दुरावा येईल, म्हणून मी तो विचार बाजूला सारला. मी तिला म्हणालो, वहिनी, तुमचं घर बंद राहू नये म्हणून मी बहिणीच्याच घरी थांबतो. पण ती हसून म्हणाली, आदित्य, मी ती एकटी राहीन याची तुला काळजी वाटत नाही का? तुझ्या ताईचे काही ऐकू नकोस. मला तू इथेच हवा आहेस आणि जर गेलास तर मी तुझ्याशी बोलणार नाही. तिच्या या प्रेमळ आणि आपुलकीले बोलण्याने माझ्या मनात एक सुखाची लहर उठली. ती भांडी घासायला गेली आणि मी बेडरूममध्ये जाऊन पडलो. काही वेळाने काव्या वहिनी खोलीत आली आणि तिने मला हळूच उठवले. आदित्य, उठ ना, माझ्या केसांना थोडे तेल लावून दे ना, प्लीज. मी झोपेतच म्हणालो, बहिणी, सकाळी लावूया ना, मला खूप झोप येते. पण तिने माझा हात धरून मला हक्काने उठवले. मी तोंड धुवून आलो तेव्हा तिचे रूप पाहून मी थक्कच झालो. हिरवी साडी, हलकासा शृंगार, ओठांवरची मंद लाली आणि केसांचा तो मोकळा सुवास. ती बेडला टेकून बसली होती. तिचे ते अथांग सौंदर्य पाहून माझ्या मनातील भावना अधिकच तीव्र झाल्या. मी तिच्या मागे बसलो. तिने एका वाटीत खोबऱ्याचे तेल काढून ठेवले होते. तिचे ते दाट काळेभोर आणि लांबसडक केस हातात घेताच माझ्या मनातील सर्व थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मी तिच्या डोक्यावर हळुवारपणे तेल लावायला सुरुवात केली. माझ्या हाताच्या बोटांनी तिच्या टाळूवर आणि डोक्यात हलकी मालिश करताच तिने सुटकेचा श्वास टाकला आणि डोळे मिटून घेतले. ती हळूच थोडे मागे सरकली, ज्यामुळे आमचे शरीर एकमेकांना स्पर्श करीत होते. तिच्या त्या आदरयुक्त आणि नाजूक स्पर्शाने माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. बराच वेळ आम्ही दोघेही शांत होतो. खोलीत फक्त तिच्या शांत श्वासोच्छ्वासाचा नाजूक आवाज आणि तिच्या हातातल्या बांगड्यांची मंद किणकिण ऐकू येत होती. मी तिचे खांदे हलकेच दाबायला सुरुवात केली. माझ्या काळजीपूर्वक आणि हळूवार स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर एक संकोचाची लाली पसरली. ती अत्यंत हळव्या आवाजात म्हणाली, आदित्य, खूप शांत वाटते. मनावरचा सगळा ताण हलका झाला. मी तिच्या खांद्यावरून हात फिरवत तिला हलकेच स्वतःकडे वळवले. तिने तिचे डोके अत्यंत विश्वासाने माझ्या खांद्यावर टेकवले. त्या क्षणी मला जाणवले की तिच्या मनात माझ्याबद्दल केवळ जिव्हाळाच नाही, तर एक अनोखा आदर आणि ओढही आहे. तिने आपले डोळे मिटून घेतले होते. मी अत्यंत प्रेमाने तिचा हात माझ्या हातात घेतला. तो केवळ स्पर्श नव्हता, तर दोन एकांकी मनाचे आणि भावनांचे ते सुंदर मिलन होते. आम्ही दोघेही शब्दांशिवाय एकमेकांच्या भावना समजून घेत होतो. तिच्या कपाळावरचे पडलेले केस मागे करत मी तिथे प्रेमाने एक हलकेसे चुंबन घेतले. या हळूवार आणि आदरयुक्त स्पर्शाने तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिने मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत कोणतीही वासना नव्हती, तर फक्त आणि फक्त एकमेकांबद्दल वाटणारे अथांग प्रेम, विश्वास आणि आपुलकी होती. रात्रीच्या त्या शांत प्रहरात आम्ही दोघे एकमेकांच्या याच भावनिक जगात हरवून गेलो. अत्यंत सुंदर, रोमॅन्टिक आणि तितक्याच पवित्र भावनेने आम्ही एकमेकांना सुखद सहवास दिला. तिच्या कुशीत मला एक असीम शांततेचा आणि समाधानाचा अनुभव आला. बराच वेळ त्या सुखद शांततेत घालवल्यानंतर तिने माझ्या छातीवर डोके ठेवून लाजत म्हटले, आदित्य, आज कित्येक दिवसांनी माझ्या मनाला खरी शांतता आणि जिव्हाळा मिळाला आहे. मी नेहमीच तुझ्या अशाच निखळ प्रेमाची वाट पाहत होते. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो, वहिनी, माझ्याही मनात तुझ्याबद्दल नेहमीच एक आदराचे स्थान राहील.
त्यानंतरचा महिनाभर आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र आलो तेव्हा आम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर करत असा सुंदर वेळ घालवला. पण म्हणतात ना, प्रेमाचे हे क्षण कधीतरी जगाच्या नजरेत येतातच. एक दिवस आम्ही दोघे असेच एकमेकांच्या मिठीत असताना अचानक माझी बहीण तिथे आली. तिने आम्हाला एकत्र पाहिले. सुरुवातीला ती खूप रागावली, पण आम्ही दोघांनी तिची माफी मागितली आणि भविष्यात आमच्या मर्यादा कधी ओलांडणार नाही अशी ग्वाही दिली. त्यानंतर तिने हा विषय घरात कोणालाही न सांगता मान्य केला. त्यानंतर मी माझ्या गावी परतलो आणि कामात व्यस्त झालो, पण तिची आठवण मनात कायम ताजी होती. या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण झाले होते आणि आज पहाटे काव्या वहिनीचा पुन्हा फोन आला होता. तिने मला अत्यंत विनवणी करून भेटायला बोलावले होते. मीही तिला नकार देऊ शकलो नाही. दुपारी 3 वाजता आम्ही एका हॉटेलमध्ये भेटलो. 1 वर्षानंतरची ती भेट अत्यंत भावूक होती. खोलीत पाऊल ठेवताच आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. जुने दिवस, तेच प्रेम आणि तोच आदर आमच्या डोळ्यातून अश्रूंच्या रूपाने वाहत होता. आम्ही ते एका दिवसात वर्षभराची विरहाची तगमग मिटवून घेतली. तिने मला सांगितले की आता बहीण आणि भाऊजी हे शहर सोडून दुसऱ्या गावी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे आता आमच्या या नात्यात कोणतीही अडचण नव्हती. आम्ही जवळपास आठवडाभर पुन्हा एकत्र राहून त्या गोड क्षणांचा आनंद घेतला. आता मी आठवड्यातून 2-3दा तिला भेटायला येतो आणि आमचा हा सुंदर प्रेमाचा ऋणानुबंध आजही तितक्याच आदराने आणि ओढीने सुरू आहे. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक होती आणि या कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. ही कथा एखाद्याच्या जीवनाशी जोडून आली तर तो एक योगायोग समजावा. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.